मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास लांबणीवर. आज मुख्यमंत्री परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर असणार. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात राज ठाकरे सकाळी 10 पासून घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज अमरावतीत. दर्यापूरमध्ये आंबेडकरांची सभा पार पडणार. उद्धव ठाकरेंचा 6 ते 8 ऑगस्टचा दिल्ली दौरा असणार. दिल्लीत ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार. विधानसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता. श्रावणात एसटी संगीत तीर्थाटन उपक्रम आजपासून सुरू होणार. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोफत तीर्थाटनाचा आनंद घेता येणार. श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी एसटी महामंडळाचा अभिनव उपक्रम. 20 ऑगस्टला राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मुंबई दौऱ्यावर. त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा होणार. उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार. नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती कायम. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. गोदाकाठावरील इतर मंदिरांना पाण्याचा वेढा. गंगापूर धरणातून 8100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. साताऱ्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं पश्चिम भागातली सर्व धरणं भरण्याच्या मार्गावर. कणेर धरणातून 4500 क्युसेकनं विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या कळवण तालुक्यातील चणकापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार. गिरणा नदीपात्रात 10500 क्युसेकनं विसर्ग. अनेकांच्या शेतात पाणी साचल्यानं पिकं पाण्याखाली. पालघर जिल्ह्यात पावसाची हजेरी. जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, पिंजाळ प्रमुख नद्या दुथडी भरून. धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानं सूर्या नदीला पूर. पुण्याच्या राजगुरुनगरमधील भीमाशंकर परिसरात डोंगराळ भागात मुसळधार पाऊस. भीमा नदीवरील चासकमान जलाशय ओव्हरफ्लो. 30,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं जयपूर इथल्या बिरबलनाथ प्रकल्प ओव्हरफ्लो. शेती सिंचनाचा प्रश्न मिटल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. उजनी धरण 91% पुढे भरलं. धरणाच्या 16 दरवाजातून पाण्याचा विसर्ग. उजनी धरणातून भीमा पात्रात 21,000 क्युसेकनं विसर्ग. मुसळधार पावसामुळे नाशिकचा सोमेश्वर धबधबा प्रवाहित. धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तैनात. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यांना मुसळधार पावसानं झोडपलं. भाम, भावली, दारणा धरण ओव्हरफ्लो तर रस्त्यांनाही नदीचं स्वरूप. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला पावसानं झोडपलं. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दक्षिण दरवाजातून शिरलं पाणी. नाशिकमधील देवळालीच्या आमदार सरोज जाहेर यांना पावसाचा फटका. दशक्रिया विधीसाठी पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागली. रस्ता पाण्याखाली गेल्यानं सरोज जाहेर यांनी ट्रॅक्टरमधून ओलांडला पूल. नाशिक शहरात गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. रामकुंड परिसरातील छोटी दुकानं पाण्याखाली. नाशिकच्या सटाण्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो. हरणबारी लाभक्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला. पुण्यातील विसर्गाचं नियोजन उत्तम. त्यामुळे 25 जुलैची पुनरावृत्ती टळली. एकता नगरच्या रहिवाशांची प्रतिक्रिया. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अजित पवारांचा दूरध्वनीवरून संपर्क. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे अजित पवारांचे निर्देश. पिंपरी चिंचवडच्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार मैदानात. पार्थ पवारांनी आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड आणि भाटनगर परिसरात पाहणी दौरा केला. मध्य प्रदेशात सतत सुरू असलेल्या पावसामुळे गोपत नदी, सोन नदी दुथडी भरून तर गोपत नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. नाशिक शहर आणि धरण परिसरात पावसाचा जोर कायम. रामकुंड परिसरातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा. वर्ध्यात ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण. 11,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान.
सरकारनं लक्ष घालावं, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पहिने परिसरात ग्रामीण पोलिसांची कारवाई. गटारी अमावस्येच्या दिवशी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल, तर 31,000चा दंड वसूल. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रात 12 जण अडकले. मासे पकडण्यासाठी गेल्यानंतर अचानक पाणी वाढलं. बचावासाठी अग्निशमन दल घटनास्थळी. मराठा कुणबी समाजाला मतदान करू नका, ओबीसींनी कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांचं वाशिमच्या पोहरादेवीत खळबळजनक वक्तव्य. ओबीसी आरक्षणाचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यासाठी 100हून अधिक आमदार ओबीसी समाजाचे निवडून आले पाहिजेत. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं ओबीसींना आवाहन. राज्यातील जबाबदार नेत्यांनी अशी वक्तव्य करू नयेत. मराठा समाजात फूट पाडण्याचं काम करू नये. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर भाजपचे खासदार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. बारामतीच्या काटेवाडीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उपस्थितीत शेतकरी मेळावा. योजना आणताना आम्ही विचारपूर्वक आणतो, विरोधकांना ते आवडत नसल्यानं ते विरोध करतात. अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा. गोंदिया जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा भाजप लढवणार, तर गोंदिया विधानसभेवर आमचा दावा कायम. विधान परिषदेचे सदस्य प्रणय फुकेंचं वक्तव्य. दूध भेसळ करणाऱ्यांवर मोक्का लावणार, दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा अजित पवारांचा इशारा. अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट. पुण्यातल्या पवारांच्या घरात झालेल्या भेटीत मुलगा रणजित सिंहही उपस्थित. कोणीही घर वापसी करणार नाही, वैयक्तिक कामासाठी लोक भेट घेत असतात. बबन शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीवर भुजबळांचं भाष्य. राज्यात विधानसभा निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टी 200हून अधिक जागा लढणार. ओबीसी नेते टीपी मुंडेंची माहिती. बीड जिल्ह्यातील 6ही विधानसभा लढणार, मुंडेंची प्रतिक्रिया. अमरावती जिल्हा नियोजन बैठकीत बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये खडाजंगी. फिनले मिलवरून बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये श्रेयवादाची लढाई. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर वाद. वक्फ बोर्डाचे बेलगाम अधिकार केंद्र सरकारनं काढून घेणार. वक्फच्या कायद्यात 40हून अधिक दुरुस्त्या करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार वक्फ बोर्डा कायद्यासंदर्भात अमेंडमेंट आणणार, हे स्वागतार्ह. आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया. भाजप नेहमीच वक्फ बोर्डाच्या विरोधात असून मोदी सरकार आणि संघाला वक्फ बोर्डाचे अधिकार आणि मालमत्ता हिसकावून घ्यायची असल्याची असदुद्दीन ओवैसींची टीका. वक्फ बोर्डाच्या नियमात बदल करून केंद्र सरकार जर अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं असल्याचं मत काँग्रेस नेते नसीम खान यांनी व्यक्त केलं आहे. विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न करू नका, मनोज जरांगेंचा खासदार नारायण राणेंना इशारा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धमकी द्यायला लावतायत का, जरांगेंचा राणेंना सवाल. भाजप खासदार अनिल बोंडेंकडून जरांगे पाटलांना कुत्र्याची उपमा. ज्यांच्या सांगण्यावरून जरांगे बोलतो तो 83 वर्षांचा म्हातारा. जरांगेंवर टीका करताना बोंडेंचा शरद पवारांवरही निशाणा. एससी-एसटीला सामाजिक न्यायाच्या आधारे आरक्षण, त्यामुळे त्यांनी क्रिमिलेअरची अट लावणं आश्चर्यकारक. आरपीआयचे खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची प्रतिक्रिया. मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं ते टिकवण्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करते. मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती. रायगडमधील महाडमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर रायगडचे भावी पालकमंत्री असा मजकूर. महाड शहरामध्ये लावण्यात आलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा. भाजपकडून नवी मुंबई शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्स आणि भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांची उपस्थिती. ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्नील कुसाळेच्या घरी जाऊन उद्योगमंत्री उदय सामंतांनी कुटुंबियांची भेट घेतली. सामंतांनी कुसाळे कुटुंबियांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या. ओबीसी जर हिंदू आहे तर त्यांचं रक्षण का करत नाही, असा सवाल विचारून प्रकाश आंबेडकरांनी हिंदू महासभा, आरएसएस आणि बजरंग दलावर साधला निशाणा.
बारामतीच्या माळेगावातील ITI कॉलेजमध्ये डिजिटल CNC सेमिनल लॅबचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन। दर्जेदार शिक्षण मिळावं हे महायुतीचं उद्दिष्ट, अजित पवारांचं मत। नागपूरमधील रामनगर चौकात अनिल देशमुखांच्या संदर्भात लावलेल्या बदनामीकारक होर्डिंग्स प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बादल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा होर्डिंग्स कंपनीच्या व्यवस्थापकांच्या विरोधात नागपूर पोलिसांकडून गुन्हा दाखल। ABP माझानं बातमी दाखवताच परभणीत रस्ते दुरुस्तीला सुरुवात। एक मिनार मस्जिद ते शाही मस्जिद रस्त्यावर पडलेले खड्डे लेवलिंग करण्याचं काम सुरू। माझानं ड्रोनच्या माध्यमातून खड्डे दाखवून पालकमंत्री संजय बनसोडे यांचं लक्ष वेधलं होतं। मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात भिंत कोसळल्यानं 9 मुलांचा मृत्यू। शहापूर गावातली घटना। एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान अपघात घडल्याची माहिती। अमरावती जिल्हा नियोजन समितीत बैठक। निधी वाटपावरून यशोमती ठाकूर, सुलभा खोडके आणि देवेंद्र भुयार आक्रमक। नाशिकच्या मनमाडमध्ये माजी नगरसेविकेच्या मुलाची हत्या, हल्ला करणारा तरुणही जखमी। पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याची माहिती। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये भाजपचं एक दिवसीय जिल्हा महाधिवेशन संपन्न। जिल्ह्यातील 6 विधानसभा जिंकण्याचा भाजपचा अधिवेशनातून निर्धार। हिंगोली काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीत चव्हाट्यावर। हिंगोली विधानसभेसाठी विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव आणि माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्याकडून वेगवेगळ्या आढावा बैठकीचं आयोजन। पूर्ववैमनस्यातून मनमाडच्या माजी नगरसेविकेच्या मुलाची हत्या। मृतदेह पोलीस स्थानकात ठेवून मृताच्या नातेवाईकांकडून ठिय्या। मारेकऱ्यांना अटक करण्याची नातेवाईकांची मागणी। तुम्हाला ज्याला पाडायचे त्याला पाडा, मात्र मराठा समाज येणाऱ्या काळात याचा विचार नक्की करेल। प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर मराठा नेते रमेश केरे पाटील यांची प्रतिक्रिया। नवे खासदारात काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे तुम्हीही अहंकार येऊ देऊ नका। प्रशांत पडोळे यांनी अधिकाऱ्यांना जमिनीत गाडण्याच्या केलेल्या वक्तव्यावरून परिणय फुकेंचा खोचकतोला। बीड नगर राष्ट्रीय महामार्गावरील एका गोडाऊनमधून भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरच्या 600 गोण्या जप्त। अन्न सुरक्षा प्रशासनाची कारवाई। गोंदियात यारो की यारी मैत्री ग्रुपचा अनोखा उपक्रम। मैत्री दिनानिमित्त 500 वृक्षांचं रोपण। खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेलही उपक्रमात सहभागी। चला सावली पेरू या वृक्षारोपण मोहिमेला लातूरमधून सुरुवात। अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ। जागतिक मैत्री दिनाचं औचित्य साधून वृक्षाबरोबर विद्यार्थ्यांची मैत्री व्हावी यासाठी हा उपक्रम। पुण्याच्या राजगुरुनगरजवळ खरपुडी इथे भीमा नदीवरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। अनेक मार्गावरचे रस्ते बंद झाल्यानं गावांचा संपर्क तुटला। पुण्याच्या मावळ तालुक्यातील तिकोणा किल्ल्याचा काही भाग कोसळला। पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। नाशिकमधील देवळा तालुक्यातील चौकी विठेवाडी पुलावरून पाणी वाहू लागल्यानं 2 गावांचा संपर्क तुटला। परिसरातील नागरिकांना लांबचं अंतर कापत प्रवास करावा लागतोय। पूर्व द्रुतगती मार्गावर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या SCLR पुलावर ट्रक उलटला, 3 जण जखमी। पावसाळ्यात विदेशी जातीचे वृक्ष उन्मळून पडत असल्यानं यामध्ये फक्त देशी जातीचे वृक्ष लावण्याचा नवी मुंबई महानगरपालिकेचा निर्णय। बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीमध्ये बंजारा संस्कृती दाखवणारे नंगारा भवनाचं काम अंतिम टप्प्यात। येत्या 31 ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश। नंदुरबार शहरातील माळीवाडी आणि साखली नाका परिसरात वावर असलेल्या बिबट्या पिंजऱ्यामध्ये कैद झाल्यानं नागरिकांमध्ये समाधान। कोल्हापूरच्या रंकाळा वेस इथे गोलसरकर मित्रमंडळाच्या गणेश मूर्तीचं आगमन। ढोल ताशांच्या गजरात नेत्रदीपक विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणपतीचं आगमन। मुरबाड तालुक्यातील 3 महसुली गावं आणि 4 आदिवासी गावपाड्यात जाणाऱ्या रस्त्यावर भला मोठा ओढा। नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास। गावकऱ्यांनी वर्गणी काढून श्रमदानानं देशी जुगाड करून उभारला। पुण्याच्या माळिंड परिसरात पंचाळे खुर्द गावातील डोंगराच्या भेगांमध्ये वाढ।
डोंगराच्या पायथ्याशी भेगा पडल्यानं 45 कुटुंबांचं वास्तव्य धोक्यात। पावसाचा जोर वाढत असल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू। परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातली घटना। 1 महिन्याआधी पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अटक। चंद्रपूर शहरातील पोलिसांकडून तब्बल 1200 किलोचे गोमांस जप्त। चंद्रपूर शहरातील 2 तर हैदराबादमधील 3 आरोपी या प्रकरणी ताब्यात। पालघरमधील सफाळे केळवे दांडा खाडी पुलावर 3 बाईकचा समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघात। 7 जण जखमी। जखमींवर सफाळे शासकीय रुग्णालयात उपचार। भंडाऱ्याच्या सिहोरा इथं किरकोळ वादातून 70 वर्षीय वृद्धाची हत्या। दारूच्या नशेत लाकडी काठी डोक्यावर मारून हत्या केल्याची माहिती। सिहोरा पोलिसांकडून आरोपी अटके। मुसळधार पावसामुळे महाड शहरात घर कोसळलं। घटनेत घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। घरात कोणी नसल्यानं जीवितहानी टळली। अकोल्याच्या सुसाईड पॉइंट जवळ कार चालकाचं बेधुंद ड्रायव्हिंग। झाड मधोमध आल्यानं अनर्थ टळला। नाशिक दिंडोरी रस्त्यावरील अकराळे फाट्याजवळ कार आणि बसचा अपघात। कारमधील 2 जणांचा होरपळून मृत्यू। 3घांना वाचवलं। अपघातानंतर कार आणि बस जळून खाक। अहमदनगर कल्याण महामार्गावर बस आणि कारचा भीषण अपघात। 2 महिलांचा मृत्यू। पिंपळगाव जोगा इथली घटना। अकोल्याच्या काटेपूर्णा गावाजवळ डिझेलचा टँकर उलटला। डिझेल घेण्यासाठी नागरिकांची झुंबड। पोलिसांनी धाव घेऊन लोकांना हटवलं। नोवाक जोकोविचनं पॅरिस ऑलिम्पिक 2024चं सुवर्णपदक जिंकलं। टेनिस एकेरीच्या अंतिम फेरीत सर्बियाच्या जोकोविचनं अत्यंत चुरशीच्या लढतीत कार्लोस अल्काराजचा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली। दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेकडून भारतीय संघाचा 32 धावांनी पराभव। मालिकेत श्रीलंकेचा 1-1 बरोबरी। ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची आज मलेशियाच्या ली झी सोबत लढत। कांस्य पदकासाठी सामना। भारतीय मुष्टियोद्ध्या निशांत देववर ऑलिम्पिकमध्ये अन्याय झाल्याची भावना। पंचांच्या गुण देण्यावर मुष्टियोद्ध्या विजेंदरनं अनेक प्रश्न उपस्थित केले। सोशल मीडियावर देखील गुण बहालीवर टीकेची झोड। भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिक हॉकीच्या उपांत्य फेरीत दाखल। भारतानं इंग्लंडला पेनल्टी शूटमध्ये 4-2 हरवलं। निर्धारित आणि एक्स्ट्रा वेळेत देखील 1-1 अशी बरोबरी राहिली। हॉकी स्पर्धेत अमित रोहिदासला रेड कार्ड दाखवून भारताचा विजय। निर्धारित आणि एक्स्ट्रा वेळेत भारतीय संघ 10 खेळाडूंसह खेळला। भारतीय हॉकी संघाचा ब्रिटनवर विजय। विजयात गोलरक्षक PR श्रीजेशची दमदार कामगिरी। ब्रिटनचे प्रत्येक आक्रमण रोखण्यात श्रीजेशला यश, तर भारतानं सलग 3 पेनल्टी कॉर्नर जिंकले। 2024-25 आर्थिक वर्षात 7.28 कोटी लोकांनी RTI फाईल केला। गेल्या 5 वर्षात भारतातील नागरिकांकडून सर्वाधिक ITR भरला गेला। फ्रेंडशिपनिमित्त संघी चित्रपटाचं पोस्टर लॉन्च। आर्मोक्स फिल्म्स आणि यंत्रणा फिल्म्स निर्मित चित्रपटात शरीफ हश्मी यांच्यासह गौरव मोरेही झळकणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।